श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी आनंदाची बातमी. बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता अहिल्यानगर व सातारा मध्ये सुरू. मातृत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा 84 धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. ए सत्या, बोला की. तुला लय मस्ती सत्या. काय केलं मी आता? मला तिथं पाटलाच्यातलं कामाला आल्यावर हाकलून दे तुला का असं नकला काय सत्या. गरीबाला गरीबाने मदत करायची असते. मग पाटलाला एकाच दोन कसं सांगता तुम्ही? अरे माझ्या ध्यानात राहत नाही का. आता काय ऐके, मला कामाला नाही का, मला कामाला कोणीच नेत नाही का. तुझ्याशिवाय कोण आहे मला? बघू आता उसाला तुडी बसू द्या, मग आपण रस्ता करायला दोघं खांदू. तुम्ही मागं कार्य नुसतं वाढा. पाटलाला तू सांग की बाळासाहेब लय चांगला आहे, त्याला येऊन द्या कामाला म्हणून. तुम्ही फक्त माझं एकाच दोन सांगू नका, मी ठेवतो सांगतो तुम्हाला काम. त्याला का मेला का जागेल का कधीतरी. तुम्ही सांगता हळूच काहीतरी काय झालं की लगेच तुम्ही त्यांच्या बघलं लगेच शिरता. अरे माझ्या पायात लय लक्ष्मी सत्या. त्या जर जमिनीला पाय लागला ना, एकर सुद्धा पाटलाचा राहणार नाही. पण सगळी काय लावतोय पाटलाला? अरे काय म्हणजे त्यातली डाळिंब असतेली, टरबूज असतेली, खापतेली सगळी. हा असं म्हणा की. मग तू काय कर, फक्त मला कामाला ने. मग मी शुक्रवार काय करतो, तुला बाजारात भजी पाव सांगतो नाश्त्याला. चालते. पण माझं लगेच रोख पैसे द्यायला. नेतो नेतो पैसे पण द्यायला लावतो. अरे तुझ्या हातात लय. राम राम. राम राम अशोक दादा पाटील. किती शोधलं तुम्हाला? घरी 2 वेळा जाऊन आलो मी. मला हो, जरा थोडस महत्वाचं बोलायचं होतं आपल्याला. माझ्या सगळं हो, तुमच्या संगच बोलायचं होतं. बोला की. मग बोला 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 सर अशोकराव. सतीशराव जरा बाजूला पाठवा. अहो दादा सत्या म्हणजे माझा मोठा भाऊ आहे. आपण तरी पण त्या झालंय माझ्या जीव आहे. बोला की काय असेल ते. थोडस खाजगी बोलायचं होतं ना. नाही मी कोणाला सांगत. बोला की. नाही ना, खाजगी बोलायचं होतं. त्यांना जाऊ पाठवा जरा थोडा वेळ तिथं, थोडा वेळ बाजूला पाठवा. थोडा वेळ जाऊ बाळासाहेब. मला शुक्रवारी तुला पैसे भाऊ सांगतो, मला कामाला नाही असा. आपण जाऊ कामाला. हो नीट. मी काय पण करतो काम. बाळासाहेब, काय महत्वाचा विषय असा आहे. किती लय का लय महत्वाचा विषय असा आहे. ऐका की, आता शेवटी तुमची परिस्थिती मला माहिती, गावाला माहिती. लय नाजूक काय आहे? आणाला मागे बघ मी. आणि कसं होतं, गरीबाच्या हाताला हात कोण देत नाही. आणि तुमचे मित्र सगळे श्रीमंत आहेत. हो राव, बघा ना रामभाऊ तो जागीरदार, आता तो बघा ना, सुभाषराव सुभाषराव. तांटामुक्तीचा अध्यक्ष. सरपंच पाटील. सुधीला माझे मित्र. माझी सुभाषराव माझा मित्र या, रामभाऊ माझा मित्र आणि पाटील बलभीम. हो, पण ऐका की, ही तरी तुम्हाला हात देतात का गरीबीच्या? तेवढा या अशोक दादा तुम्ही म्हणताय राव, गरिबीत कोणी साथ देत नाही, किती मोठा मित्र असला तरी. मग मला तेच म्हणायचं होतं बाळासाहेब, की गरीबाला कुणी वाली नसतंय. माझं एक म्हणणं आहे की मला थोडंसं तुमच्याबद्दल दया येते म्हणून मी बोलतोय. माझ्याबद्दल तुम्हाला दया येते? अहो, एकमेव मी असा माणूस आहे ना, फक्त गरीबाचीच दया करतो. हे तुमचे मोठे मित्र आहेत नाही सगळे, हे काही कामाचे नाही तुमच्या. तो मला हे असंच कुजत ठेवणार आयुष्यभर. काय बोलताय? फक्त मला तुमची दया येते म्हणून मी तुमच्यापर्यंत आलोय. तुम्हाला लय हुडाकलो, गावात 2-3 ठिकाणी बघितलं. मला तुम्हाला आता मोठं करायचं आहे या मित्रांच्या पेक्षा. ओला का हा, म्हणजे श्रीमंत आहे ती, त्याच्यापेक्षा मोठं करायचंय मला. आणि मी गरीब आहे, मला त्यांच्यापेक्षा पेक्षा मोठं करायचंय मला. श्रीमंत करायचं. त्यांच्यापेक्षा श्रीमंत करायचे. त्याच्यासाठी तुमचा जीव तुटते. 4 चाकीत फिरलेला बघायचंय मला. काय बोलताय? हो, बर मग दादा,
मला श्रीमंत करण्यासाठी तुमच्या डोक्यात प्लॅन काय आहे? माझा प्लॅन आहे बाळासाहेब, बारामती नजीक म्हणजे कसब्यामध्येच डायरेक्ट मेन चौकामध्ये गाळा आहे. एक 10 गाळे होते, त्यातले 9 गाळे गेले, एकच गाळा शिल्लक आहे. तो तुम्हाला घेऊन द्यायचा डोक्यात आहे माझ्या. मला हो, तुम्हाला द्यायचं डोक्यात. आईला पण बारामतीत माझ्या पैशात डबल पैसे होतील का? अहो डबल काय, 2 वर्षात ती गाळा विकाय काढला ना तिप्पट पैसे होतील. आणि विकण्यापेक्षा मी काय म्हणतो, तिथं वहिनीला बसवा ना, काहीतरी व्यवसाय टाका तिथं, ताजा पैसा रोज मिळेल तुम्हाला. आणि तुम्ही 2-3 वर्षात आहे ना तुमच्या मित्रांच्या पेक्षा श्रीमंत व्हाल. ह्या रामभाऊपेक्षा पण, त्यांच्यापेक्षा मोठं. सुभाषरावच्या पण. हो, त्यांच्यापेक्षा मोठं. 4 चाकी तुमच्या दारात गाडी येईल 2 वर्षात. तर विचार करा जरा तुम्ही. 1200 रुपयात गाळा भेटतो या. 1200 रुपये स्क्वेअर फूट. 1200 रुपये स्क्वेअर फूट होय? हा मला वाटलं 1200तच मिळतोय गाळा. बघा हो, एवढी संधी सोडू नका ही. आणि तो आता मालक आहे ना थोडा अडचणीत आलाय, गाळा मालक, त्याच्यामुळे तो गाळा विकाय काढलाय त्यांनी. आणि तुमच्या डोक्यात आहे ते मलाच द्यायचा. आणि ती तुम्हाला द्यायचा का, तर मला माहिती आहे आपला माणूस गरीब आहे, त्याला वर काढायचा आहे मला. तुमच्या मित्रांच्या पेक्षा 2 वर्षात प्रगती करून दावायची. आईला दादा मला सांगा, आपण दोघांची मैत्री तवा झाली मग? तेव्हा मी क्वार्टर पेट होतो आणि तुम्ही हातभट्टी पेट होता. आता तुम्ही एवढं श्रीमंत झालाय, तुम्ही क्वार्टर पेटा आणि मी हातभट्टी पेटतो. एक तर हे त्याच्यामुळे मित्राला माझ्या वर काढायचं डोक्यात आहे. जेठाळे ठरला. दिला गाळा दिला. पण पैशाचं कसं? वहिनीशी बोलतो की, वहिनीला बोलतो की. पण मी तसलं कमिशन नका माझ्याकडून आहे गरीब का की म्हणून. 2% कमिशन असतं, ती द्यावाचं लागतं, काय त्याला पर्याय नाही. पण चला बाळासाहेब, तुमच्याकडून घेणार नाही, मित्र ह्या नात्याने घेणार नाही. बघा हो 100% 100. दिला गाळा तुम्हाला. भेटतो संध्याकाळी तुम्हाला. येऊ का मग? जावा जावा, हा, कोणाला बोलू नका. अजिबात नाही. तुम्ही बी कुणाला बोलू नका. ह्या कानाचं त्या कानाला कळलं का नाही, लोक लय ढवळा ढवळ करते. हा, मग तुम्ही बी दुसरा कुणाला बोलू नका. करतेली. तुम्ही आतापर्यंत तुम्ही असंच दुसऱ्याचं ऐकण्यामुळे तुम्ही गरीब राहिले. गरीब राहिलो मी. तर कुणाचं ऐकू नका तुम्ही. येऊ का बाळासाहेब? ठरला. अशोक दादा, तुम्हाला शुक्रवारी मी भाजीपाव सांगतो बाजारात आपल्या. रामभाऊ 2 दिवस दिसला नाही तुम्ही गावात. उसाला तोड आली. 2 दिवस वाहून घेतले रानात अक्षरशः. आता तुम्ही काय रानात करता? तिथं तर गाणांनाच असते ते रानात. जाऊन नुसतं बसायचं, दुसरं काय करू करू शकता ती. सुभाषराव माहितीसाठी सांगतो, मॅनेजमेंट सुद्धा फार महत्वाचं आहे. मॅनेजमेंट ही कधीपासून करायला लागला? लहानपणापासून. असं मी जर मॅनेजमेंट नीट केलं नाही तर गणा आणि अण्णा त्यांचा घास नाही, कामच होऊ शकत नाही. आणि ती दोघं जर नसते ना तर तुम्हाला कधीच ती 5 एकर फुकावं लागले असते मागच. एवढं मात्र खरं आहे तुमचं. जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहीन कार्य काय. ती नसलं म्हणजे काय रामभाऊ काय ना बरं वय. एकटा हँडल करत होतो मी पहिल्यापासून. या आत्ता आले ती गणा काय पहिल्यापासूनच मोठा आहे काय. सुभाषराव, कालचीच गोष्ट सांगतो. काल दिवसभर रानात लय गोंधळ. अक्षरशः मीडिया, कारखान्याचे चेअरमन, डायरेक्टर बॉडी, एकट्याची पळताबोई थोडी झाली. का? पण मागं सरळ तो रामभाऊ कसला. उसाला तोड आली, ट्रकचे ट्रक रानात भरलेलं, गज भरलेलं. काल सकाळपासून दिवसभर कारखान्यावर रामभाऊचं ट्रक. अरे चेअरमन म्हणलं, अरे कुणाच्या येतात दिवसभर ही ट्रक? चिडबाईंनी सांगितलं ऑन डे रामभाऊ. ती म्हणजे रामभाऊला भेटलं पाहिजे, सत्कार केला पाहिजे. चेअरमन आणि डायरेक्टर बॉडी रामभाऊच्या शेतात, मीडिया रामभाऊच्या शेतात. काय करू एकटा? कधी काल आलती होय? काल तुम्हाला फोन करायला सुद्धा मला फुरसत मिळली नाही. अक्षरशः सुभाषराव सगळी खुश झाली. वा 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 वा. शेवटचा लोड रानाच्या बाहेर जायचा, पहिला ट्रक गुतला. का गुतला ट्रक विचारा? का? सुभाषराव, वातावरण सगळं बदलले, निसर्गचक्र बदलले. उन्हाळ्यात पाऊस पडतोय, पावसाळ्यात ऊन पडतंय, हिवाळ्यात थंडी वाजती. ऋतुचक्र बदललंय. ऋतुचक्र इतकं भयंकर झालं. ट्रकचं काय झालं त्या? तेच सांगतो. ट्रक गुतला, अण्णांची यांची धावपळ झाली. ऊस तोडणी कामगार सैरभैर पळायला लागले. कुणी पॉकलॅन आणलं, कुणी JCB आणला, कुणी ट्रॅक्टर पुढं बांधून वायर रूप वडतंय. निघला का मग? निघतंय वय. खोल गुतल्याला 400पर्यंत रावलेला ट्रक. अरे म्हणलं सारा बाजूला. माझ्या डोक्यात आलं, अरे म्हणलं ही तर रामभाऊच करू शकतो. वायर रूप हे एक दांडाला बांधलं, हे एक दांडाला बांध म्हणलं.
गाणं म्हणलं भाव मोड चाल. ए म्हणलं तोंड बंद करा. पाटील माझी छुपी ताकद तुम्हाला माहीतच आहे. अरे सुभाषराव, डोळ्याचं पातं लावायच्यात मी धडाधडा पुढे चाललो. ट्रक सणा माझ्या मागे निघून आली. आपली छुपी ताकद आहे कशी असते. होय, आपण त्या दिवशी आमच्या सासरवाडीत 2 व्हीलरवर गेलो, गाडी पंक्चर झाली, म्हणलं थोडंसे ढाकला रामभाऊ तुम्ही, तर नळ फुगलं होतं तुमचं आणि हे ट्रक वाढला. त्या दिवशी आजारी होतो. मला एक कळतं, आजारी असलं की व्यायामाचं नाटक करायचं नाही. पण काल चेअरमन आश्चर्यचकित झाले. डबल सत्कार झाला. एक सत्कार पाहिला जास्त टनेज निघल्याचा, दुसरा सत्कार छुपी ताकदीचा. टनेजचं काय सांगताय रामभाऊ, तुमच्यापेक्षा पाटलांचं टनेज जास्त या. राम सुभाषराव कशाला ऐकता रामभाऊच्या बिनबुडाच्या गप्पा. अर्धे एकर मध्ये ट्रकच्या ट्रक असतात काय कुठं. तुमचं बुड तुम्ही लागले सांगायला ना मग लागले ऐकायला. अरे, काय तुम्ही इतकी स्वार्थी माणसं आहे ना. काय अरे, अंगी समजलं काय मला. दुसऱ्याचं कौतुकच नाही. व्याख्यान करताना जशी ऐकणारी माणसं घुमवता का तसा अध्यक्षाला आणि पोलीस पाटलाला घुमवता काय तुम्ही. अरे चांगल्याला चांगलं म्हणायचे का. तुम्हाला कधी काय आम्ही सांगितलं आणि तुम्हाला पटले. अरे बाबा, तुमचं सगळ्यात जास्त टनेज कारखान्यावर जातं. आता त्याबद्दल पार्टी बिर्टी हो द्या. चला वापरावच्यात वडावा सांगतो, चहा सांगतो. चला त्याला पार्टी म्हणतात का? नाही ऍडव्हान्स मध्ये घ्या ना, ऍडव्हान्स बुकिंग. चला या तुमच्या खोट्या कथा ऐकण्यासाठी आम्हाला खाऊ पिऊ घालून कथा सांगता काय. तुमच्या तर नेहमी भाकड कथा असत्या. चला चला मिहुनीचं सांगितलं कसं खोलालता. हिरो कोणाचा आणला गॉगल? सुभाषराव टायटा आलेला फोन लावा. कोणाला? टायटा. राम 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 राम. अरे रे राम, काय बघताय? कोणाला सांगू नका. मी बारामतीत गाळा घेतोय आणि चिप मध्ये गाळा भेटतोय आणि त्या गाळ्यावर परत माझं 25,000 रुपये महिन्याला भाडं. महिन्याला 25,000. त्याचे पैसे डबल होणार. कुठं घेताय गाळा? सांगू नका कोणाला. गाळा चिप मध्ये भेटते विद्याप्रष्टांच्या अलीकडे बारामतीत. चिप मध्ये म्हणजे? ते सरापाचं लाईन आहे ना त्याच्यात 1200 रुपये स्क्वेअर फुटने मिळतोय गाळा. अरे तिथं गाळा घेऊन लोक सोन्याची दुकाने टाकते ते तू गाळ्या घेऊन काय 10 रुपये पाडणार आहे काय तिथं. हे पटलाला घरी लावा. घरी लावा ह्या पटलाला. ए शाण्या, तुला असली कुणी चुकीची माहिती दिली. तिथं 1200 स्क्वेअर फूटनं चालला. मूर्ख, कुणी पण काहीतरी सांगत येत आणि काहीतरी म्हणतो. अरे तिथं रेट काय चाललाय? अरे भाऊ मला रेटचं माहिती. तिथं लय महागायचा खेळ आहे पण मालक नडलाय. कुणी आणलाय हे असला? एकच गाळा राहिलाय शिल्लक. कोण मला गैर कुणी आणलाय चिप मध्ये? आपला अशोक दादा ना खालाट्याचा हा त्याने आणले मला. हे त्याच्या मला वाटलं काहीतरी चांगलं सांगशील. त्या अशोक दादाचं काय खरं आहे बावळा. अरे भाऊ रक्कम डबल होती लगेच. ए महिन्यात डबल. तळागाळाला जाशील बाळ्या. मी काय म्हणतोय, फक्त एक काम करायचं. ए तुम्ही मला शिकू नका. तुम्ही माझ्या घरी चला आणि दुर्गाला समजून सांगा ते माझं ऐकणार कसं नाही. आहे बाळासाहेब, पैसे तुम्ही एफडी केली आणि एफडी कशाला गाळ्यासाठी मोडता? अहो एफडीला किती व्याजदर रे. पण वाढ डबल. तुम्हाला गाळा 3 मजलं मी बारामतीत गेलो एका जाग्यावर. तुम्हाला सांभाळायचं. नाना पाटील चौकात. ऐका काय करतो, अशोक दादाला मी सांगतो की गाळा बाळासाहेबांच्या ऐवजी मला द्या, कारण तुम्हाला जमणार आहे का ती? ओ शहाण्यांनो, जमणार आहे का? काय राव बघितलं का ह्यो मित्र म्हणतो तो. सुभाषराव. ए तू म्हणतो हे जाऊ जीव लावा ह्यो हाव. उलट्या टांगड्या तुम्हाला करायला. एफडी मोडावं लागेल म्हणून मी म्हणतोय यार. मी सांगतो. ए अहो तुम्ही श्रीमंत आहे. पाटील श्रीमंत, रामभाऊ श्रीमंत, मी एकटार गरीब आहे राव. बाळो, सुभाषरावनी जरी ठरवलं ना त्यांनी तो गाळा घ्यायचा तर मी तुम्हाला घेऊ देणार नाही. आणि तू जरी ठरवलेला असलं ना तो गाळा तुला पाहिजे आणि श्रीमंत व्हायचं तर मी तुम्हाला घेऊ देणार नाही. अरे बावळट पण आहे. अरे मूळ माणूसच मधला चांगला नाही. अरे मूर्खाई कोणाच्या नादी लागताय. पाहिलं तेवढं बी बरं हा? का ते? नाही राव अशोक दादा मला लय त्या अशोक ओळखलं. दादाने तुला एकदा कुत्र ऐकलं होतं. काय झालं ते तर अहो रामभाऊ बाळासाहेब एवढं पोट तिडकीनं सांगतंय म्हणजे काहीतरी खरं असणार आहे. पाणी मुरत असेल अहो, कुठं ए, मालक नडला या. नडल्याला गावलाय मला. हा आणि तूच बरं त्याला गिराय घावला. नाही नाही तुझ्या माणूस- नव-
तुला दुर्गाला सांगायचं नाही का? समजून सांगा मला पैसे. ती जबाबदारी माझी सुभाषराव. हा. तुम्हाला जर गाळाच घ्यायचा असेल मुंबईला देतो ना तुम्हाला. तसं नाही रामभाऊ माणूस मग- आला नाला का नाही कमी भावामध्ये अहो, विकतोय. ताज हॉटेलचा मालक माझा मित्र आहे, त्यांनाच म्हणतो त्यातच गाळा द्या एखादा बस का. अहो, मुंबईचं इथला- घ्यायचं स्वप्न अहो, बघा. इथला बारामतीचा विषय चालू आहे मुंबईचा नाही. बरं बाळासाहेब नडलाय ना तो. लय नडलाय म्हणून तर मी म्हणतोय हे लाचारण किती स्वार्थी माणसं आहेत. रामभाऊ म्हणतात ती बरोबर आहे. ती काय शहाणा माणूस आहे अशोक दादा म्हणजे. अरे बावळटपणा काहीतरी. अहो अशोक दादाची परिस्थिती नाजूक होती. जेव्हा मी क्वार्टर पेत होतो ना तो हातभट्टी पेत होता आणि गाळ युकून आता तो क्वार्टर पितून मी हातभट्टी पितोय. बघा ती कुठे गेलं ना आपण कुठं ऐका. राहिलो. आपण श्रीमंत व्हायला बाळू. नकोय. हा तू ह्या स्टेजला आहे ना अजून खालच्या स्टेजला जाऊ नको. मी म्हणतोय म्हणून कुणीच गाळा घ्यायचा ते नाही. बरोबर आहे. रामभाऊ म्हणतात ती बरोबर आहे. तुम्ही दुर्गाला समजून सांगा मला पैसे द्यायला हवा तिला. ते कशाला? तुमचं ऐकते माझं ऐकत नाही. कशाला पडतात त्याच्यात बाळासाहेब? हाय ही पैसे कशाला तुला घालवता? म्हणले ना कॅन्सल म्हणजे कॅन्सल नाही तर झापडीतच पाडीन. लक्षानं लागा. रामभाऊ आपल्या भल्यासाठी सांगतात. शहाणा आहे का माणूस ती अशोक दादा? आपण काही गोष्टी खरी असते त्या खात्री करायला काय मला हरकत बसून आहे? होतो. तुझा विषय कट. डोक्यात मला नको मला फसवायला का मी ए. खालच करेन मी एखादं. तुला फसवलं मी नाही हाणायचो त्याला. पण हा विषय कॅन्सल. उगाच आगीतनं उठून फुफड्यात पडू नका. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे आयला सुभाषराव. लय लका माझं ते मी फर्निचर करायला का चाललो होतो. रानात जा काम दादा बघ पोटा पाण्याचं मला बघ. त्याने तुम्हाला पाटला जात का मला शुक्रवारी जा पळ. माग सुद्धा बघ नको पळव कर घरी. आवळत आईला माणसाने किती लालची असाव. हा तो बाळाने लगेच म्हणला मी गाळा घेतो की लगेच मी घेतो. कशाला ऐक. तोंडावर पडायचंय का. ऐका रामभाऊ चिप मध्ये मिळत होता म्हणून पण तुम्ही सांगितलं माझ्या लक्षात आलं. हे अशोक दादा शहाणा आहे का? आणि रामभाऊ तुमच्या शब्दाच्या बाहेर आम्ही दोघं जण जाणार आहे का? व्हेरी गुड. हा? असंच माणसाने पाहिजे. अरे पिदाडर कोणी स्वच्छ ठेवायला लागले. करेक्ट. जावा सुभाषराव मला एक महत्वाचं काम आठवलं रानातलं. तुम्हाला तर माहितीच आहे रानातलं मॅनेजमेंट माझं. जावा तुम्ही चालतंय चालतंय जावा चालतंय. जावा. आणि तू डोक्यातनं काढा ओ गाळा डोक्यातनं काढा पळा. आणि तू उपाशी पुटी बघितली का कथा सांगितली भजर चालतो म्हणला होता. संजू शेठ प्रत्येक 1.5 महिन्याला येता आणि तुम्ही नवजून करायचं म्हणता. अरे काय रे पद्धत आहे वे. बरं आपली आपली म्हणून सरपंच कुठपर्यंत बसा. मग चेअरमन कुणाचा आपला चेअरमन आहे. अहो सगळं नवजून ए, दादा काय का हो? या इकडे. या 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 नमस्कार. नमस्कार नमस्कार दादा नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय? काय तुम्ही ते सोसायटीकडे फिरणार राव. कसं बिरागतील ती? काय चेअरमन तुम्ही तोंड बघून काम करताय. आमचं वजनच करत नाही तुम्ही. आमचा आरोप आहे तुमच्यावर. काय राव दादा असं नाही राव. अहो, तुमचं असं कसं सगळ्याच आहे? केलंय राव. नाही नाही ना बघा ना तुम्ही सेक्रेटरीला विचारा. तुमच्या 2-3 वेळा येऊन गेलो आम्ही सोसायटीत. नवऱ्यांना कधी बी विचारा सगळ्याचं मी क्लिअर करत असतो. हे माणूस 1.5 महिन्याला येतोय नवजून करायला. पिंटूराव कामाला लय चोख माणूस आहे राव. विचारा तुम्ही कुठं वाटत असेल तर येतील ते उद्याच्याला. प्रत्येक वर्षी डिव्हिडंड घेतोय हा माणूस. नाव नसताना आपला माणूस. अहो पण तो आम्ही सभासद असताना सुद्धा आम्हाला डिव्हिडंड मिळत नाही. दिला गेला. दादा जाऊ द्या ती. पप्पू लावला होता 2-3 वेळा तुमच्याकडे. पाणीपट्टी थकली हा ऐका की घरपट्टी थकली. थकली पाणीपट्टी. हा. पण आता एक माझा एक थोडा व्यवहार चाललाय. ऐका की हा व्यवहार चाललाय एक अहो माझा. 10 वर्ष झालं अहो, ऐकतो ऐका- व्यवहार चाललाय व्यवहार त्यावेळेला चाललाय. ना, ऐका 1 रुपया ठेवत नाही. माझा एक व्यवहार चाललाय. हा. माझा एक मित्र आहे. कसं आहे दादा आपला माणूस म्हणून तुम्ही जर 10 वर्ष थकवायला लागला तर आम्ही सोसायटीत बी घ्यायचो नाही आणि मग ग्रामपंचायतला नाही नाही ऐका की गेल्या वर्षी सांभाळून घेतलं का नाही तुम्हाला? अहो 2 दिवस थांबा फक्त. आता 2 दिवसात माझा एक व्यवहार होतोय. बारामतीला एक मित्र आहे माझा. त्याचे 8-9 गाळे विकलेत. आता एकच गाळा राहिलाय आणि तो बी बाळासाहेबला द्यायचा विचार माझा चाललाय गावातले आपले. बाळासाहेबांना बाळूदाजी हा बाळूदाजीला बाळूदाजीला द्यायचा इतक्या चाललाय विचार. महागाईतला गाळा दाजी गेली आणि 1200 रुपये स्क्वेअर फीट मिळते. त्यामुळे गरीब आहे बिचारा. 1200 रुपये स्क्वेअर 1200 रुपये स्क्वेअर फीट. गावात सुद्धा रेट नाही तो इतका कमी. अहो त्या अडचणीत आहे ना तो माणूस. त्याच्यामुळे त्याने स्वस्तात मी काय म्हणतो दादा 1200 रुपये ना 1200 रुपये 1200. तुमच्या पाणीपट्टीचं आळं झालं समजा. आळं आळं सरपंच लक्षात. अहो ते कोण भरायचं संजू शेठ काय येडापणा करताय तुम्ही. ग्रामपंचायती अडचणीत आणू नका तुम्ही. तुम्ही अडचणीत येणार नाही. तुम्ही शांततेत माझं डोकं चालले. अशोक दादा तुमची पाणीपट्टी घरपट्टी पूर्ण नील दाखला सकाळ घेऊन जायचा. बघा हो, विचार करा तुम्ही. सांगा मला. आणि दुसरं महत्वाचं हा गाळा आम्ही घेतो. तिघापैकी कुणीतरी. तुम्हाला संध्याकाळी निरोप बरं, येईल. संध्याकाळपर्यंत निरोप द्या मला. तुम्ही दाजीला परत हटकू नका. दिसला तरी युटर्न मारा ना. पण संध्याकाळपर्यंत मला सांगा मग. तुम्ही जावा मी बघतो. संध्याकाळपर्यंत सांगा आम्हाला. हो सरपंच 10,000 महत्वाचे आहेत का? 1200 रुपये स्क्वेअर फुटाने गाळा मिळते. हा ते तर महत्वाचं आहे. 1200 रुपये स्क्वेअर फुटचा गाळा आहे. 1200 रुपये. हा
झालं खरं तुमचं. हं. मला सांगा बरं आता हे कसं जुळवायचं? 10,000 रुपये भरायचे कुठून आणि कुणी भरायचे? आयला हे बरोबर आहे संजू शेठ, तुम्ही डायरेक्ट म्हणताय आळ करा राव, काय डोक्याचा भाग पाहिजे राव तुम्हाला. अहो डोक्याचा भागच आहे मला. ते 10,000 त्यांना माफ केलं, हा. तो माणूस खुश होणार. सहकार्य कोणाला करणार? अहो खुश व्हायला बरोबर आहे की, पण ते कसं करायचं, काय करायचं? आज तुम्ही नाही ताण घेऊ नका चेअरमन. ह्याच्यामध्ये मी अडचणीत येईल अचानक. आजपर्यंत अडचणीत आला का? मग काय? सांगतोय तेवढं करायचं. त्यांचं आळं केलं, तो माणूस खुश झाला. बर. हा गाळा आपल्या पात्रात पाडायचा. ह्या 10,000चं कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. स्मशानभूमीत 10 ब्रास व मुरुम टाकला, सपाटीकरण केलं ट्रॅक्टर लावून, असं बिल बनवतो. ग्रामसेवकला मी हाताशी धरतो ना, पार्टी त्याला दिली 200 रुपयाची, बराबर तो बिल देतोय. ऑडिटला तुम्हाला काय त्रास? काहीच नाही. आणि मग सरपंच संजू शेठ म्हणतात ती अगदी बरोबर आहे. सगळं करू आपण, पण ते गाड्याचं काय? गाळा आपल्यातल्या ना. ऐका संजू शेठ, हं. तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे. गाळा कुणाच्याच पदारात पडून द्यायचा नाही आपल्या तिघांशिवाय. कुणाला मिळेल हे आपण बघू, पण भिंतीला कान असतात. पुढे जाऊन चर्चा चला, करू. चला. चला इकडे संजू शेठ. तुम्ही सरपंचकीच्या टायमिंगला काय म्हणला? सरपंच मीच होणार. लका तुम्ही 5 वर्ष हाणली गोड गोड बोलून लगा. आता गाळा हा मलाच पाहिजे. संजू शेठ, हा. गाळा तुम्हाला पाहिजे नाही. गावातली कामं तुमच्या मेहुण्याला, गावातली कामं तुम्हाला, जीसीबी तुमचीच कामं, सरपंच तुम्ही. हा, बायको त्या दिवशी ताणताण करत होती, मला सभासद व्हायचंय, मला पंचायत समितीचं तिकीट मिळालं पाहिजे. आणि आमचं काय, आम्ही काय नुसतं चेअरमन. अहो चेअरमन, तुम्ही मस्त चांगल्या मनाचे म्हणताय, पण आता हा आनंद मला साजरा करू द्या. किती वर्ष लका माझ्या जमनेवने कर्ज काढलेला काय एकदा आम्ही तर सांगितलं फेडायचं. ऐका तुम्ही. अरे ह्यांच्यासाठी काढले. तुम्हाला वस्ती होती मग तुम्ही ती बघून घ्या ना. तुमच्या दोघांनी घरं चांगली मानली, माझ्या घराला प्लॅस्टर सुद्धा नाही. बायको काय म्हणती? सगळं गावाचं तुम्ही भरती केली, आपल्यासाठी काय? प्लॅस्टर करायला बायकोच्या माहेराज कोणी सांगितली शिमेंटची पोती या ग्रामपंचायतची काढून दिलेली? थांबा. हा, मग आता मला बोलायला लावू नका. थांबा. स्मशानभूमीचं प्लास्टर चाललं होतं, त्यावेळेला तुम्हाला म्हणत होतो की 2-3 बिथाडं प्लास्टर करून घ्या. तर नको 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 केलं. ती काय सांगायचं नाही, गाळा मीच घेणार, बाकीचं मला काय कळत नाही. माझ्याशिवाय गाळा कुठंच जाणार नाही, हे मी तुम्हाला आता सांगतो, जाहीरपणे बघा, सांगतो. तुम्ही तुम्हाला सांगतोय. सरपंच तुम्ही काय सांगू नका. अजिबात नाही. नाही 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 किती काय होऊ द्या, गाळा मीच घेणार. बरं नाही, अजिबात नाही. गाळा मला मी पाहिजे. जिरवील. मग मी तुमच्या दोघाची जिरवील नाही नाही, चांगली. अजिबात नाही. गाळा मला पाहिजे. मी जिरावणार नाही, मी तुडवील. आणि तुम्हाला बी माहिती आहे आपला नाद करू कोणी करू बी नाही. सरपंच मी गावचा, लेट आहे पण थेट आहे, लक्षात तुम्हाला माहिती ना. ठोकील. मी काय म्हणतो, मी माघारी घेतो. मी माघारी, माझी माघारी. सरपंच आता राहिल्यात किती? 3 महिने. मग मला 3 महिने सरपंच होऊ द्या, गाळा तुम्हाला. अजिबात नाही. गाळा मलाच पाहिजे, सरपंच पद देऊ मला. आला का मग खुर्ची मी जोडणारच सोडणार, नाही. आम्हाला गाळा मी मीच सोडणार. घेणार आणि मीच घेऊन ठेवणार. हे लक्षात ठेवा. नाद बघतो. आमचा नाद. संजू शेठ गेलंय उठून. मी काय केलंय, बायकोला गिफ्ट देतो म्हणून सांगितले, डायरेक्ट गाळात देतो ना. तिला काय काळजी करताय, मस्तपैकी टाकत राहा ब्युटी पार्लर. अहो चेअरमन, पण आता हे माणूस इथनं उठून गेलाय ताना ताना, घरी जाणार, बायकोच्या पदराच्या आड रडणार, ढसा ढसा रडणार. त्याचं ते झालं की त्याची बायको माझ्या घरी येणार ताना ताना, गाण्या चावल्या ग. माझ्या नवऱ्याला काय म्हणणार, ती डोकं दुखी नको माझ्या घरी 7:30ची. त्यापेक्षा ह्या सरपंचालाच घेऊ द्या गाळा बाबा, माझ्याकडे पैसा नाही असं समजतो. अजिबात नको. द्यायचं ह्यांना. सरपंचाला द्या, पार्टी खाऊ त्याची. बरं, चला. ठीक आहे, चालतंय, चला. तो गणाबिना कधी बोलावलं येळ आलंय असं नाहीच, हाताखालनं काढला पाहिजे. मूर्ख आल्यावर बघतो. झालं काय रे, किती वेळ लावलाय? भाऊ मी वेळेत चालतो, वडापावल्याचं नेमकं तेल संपलं. दुसरीकडे बघायचं ना मग. दुसरी हॉटेलच बंद आहे इथं. काय संधी गेल्यावर येणार होता का? संधी? कसली संधी? महत्वाचा व्यवहार होणार आहे, मालामाल होणार आहे. मालामाल? हा, अहो, आपण मुळच मालामाल आहे की. त्याच्यापेक्षा अजून मालामाल होणार. काय बोलताय? मला सांग, 100 रुपयाची वस्तू रुपयाला जर मिळत असेल तर केवढा फायदा झाला? लय 100 पट फायदा झाला. नाही पे द्यायलाच म्हणायचं. ते अशोकराव खलाटे बाळ्याला गाळा घ्या म्हणत होत. कुणाला? बाळूला. मला स्वस्तात गाळा देतो तुला.
आणि मग त्यांना गाळा गेला ना आपला काय फायदा? ही गोष्ट बाळूनी बरं झालं आम्हाला सांगितली. होय. मला अशोकराव खालाटे म्हणतोय तुला मोठा करतो, तुला पाठबळ देतो आणि कमीत पैसे देतो. बाळाकडे बी 9 लाख रुपये आहेत. बाळा बी लागला की नाचाय, गळाच घेतो ना असंच करतो, फॉर्च्युनर घेतो. आता बाळाला त्यांनी गांडावलं असतं अशोकरावनी. आणि हे ऐकून सुभाषराव सुद्धा मी घेतो की, पाटील पण म्हणते मी बी घेतो की पकडा. अरे मला बावळाटांनो, अरे कोणाच्या नादी लागताय? त्या अशोकरावच्या. अरे मला येड्यांनो तुम्हाला फसवाल ती. रिवर्स झाली सगळी. मग- लबाड ते अशोकराव, हा. 100% लबाड आहे, फसवलंच ह्यांना. मग मी आता- तुम्ही बी त्याच्या नादी लागू नका. ए, आपण तर नादी लागायचं. म्हणजे मग मी बळ बांधतो. अशोकरावला फोन केला. मला अशोकराव महत्वाचं काम आहे, शाळेच्या मागे या. आता भावनिक करायचं अशोकरावला. म्हणायचं अशोकराव आम्ही तुमची माणसं, तुमच्या इकी एकनिष्ठ माणसं, आम्ही कट्टर माणसं, आम्ही लंगोटी यार असं म्हणणार. तू त्यात भर घालायची. कसं बी करून अशोकरावने आपल्याला तो गाळा दिला पाहिजे. म्हणजे त्या तिघाच्या घशातनं गाळा काढायचा आणि आपल्या घशात टाकायचा असं म्हणता येतं प्रियाने. आता माझ्या ध्यानात आलं. मला सांग, 5 लाखाचा किंवा 6 लाखाचा जर गाळा आपण 60 लाखाला विकला तर धंदा तरी करायची गरज आहे का त्यात? काय भाऊ ना, तुम्ही गाळा घ्या भाऊ. लय मला गावातले माणसं असतात. अशोकरावला असा हरभऱ्याच्या झाडावर चढवायचा. तुम्ही जे निर्णय घेतला ना, तिला योग्य निर्णय घेतलाय. हा अक्षर गावातल्या सगळ्या माणसांनी माझी थुतू केली आहे. जिथे म्हणतो काय करतो रे तू? हा आता मस्त मध्ये गाळा घेऊ विकत, हा आणि फ्रंटला होलसेल धंदा टाकू, मोठा होलसेल सुकट बॉम्बलाचा. व्हेरी गुड. हा आणि भाऊ तीच नाही, कोकणातनं वाळलं मासा आणू आणि एकूण नाही तर काय कळतंय त्यांना? ओलं तरी खायच्यात आणि वाळलं तरी खायच्यात. टाळी. अरे मी सोन्या चांदीचं दुकान टाकायचं या ठिकाणी स्वप्न बघतोय, सुकट बोंबले काय निघाला. हे बघ, गाढवासारखं वागायचं नाही. पत्रावळीत अन्न वाढलं ना, अन्नच खायचं, खालची पत्रावळी वाढायचं नाही. अरे उंच स्वप्न बघा भावळट. उंच उंच सोन्या चांदीचं दुकान टाकू. मग मी तर काय म्हणतो, सोन्या चांदीपेक्षा हिऱ्याचं डायरेक्ट होलसेल करू. अरे तू माझा हिरा आहे. हा ना. अरे करतोय कोणासाठी? अरे कोण आहे मला तुझ्याशिवाय? अरे 5 लाखाचा जर गाळा घेतला 50 लाख मिळू शकतात, विकला तरी पैसे. आणि त्यात जर धंदा सोन्या चांदीचा जर टाकला तर किती पैसे? पैसे भाऊ. आणि तू सुकट बोंबला पैसे. नाही नाही, ही माझं तोंडा सारखंच बोंबाल तर काय बी मध्ये आधी. म्हणून तुम्ही मी लक्ष- तोंडात म्हणून मी तोंडात तो गाणं. बरं 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 चालतंय. सॉरी सॉरी. आता बघा की तुम्ही भाऊ, तुम्हाला वाटलं पाहिजे हो खरंच माझा पुतण्या आहे म्हणून. हा भाऊ पैसे आणलेलं. पैसे आणि वडापाव तुझ्याकडे ठेव. या वडापाव? वडापावचं कशाला? या वडापावचं काय करायचं अशोकदादा आल्यावर सांग. आले. हो हो चल तिकडं जा. नंबर पाना दिसला पाहिजे. नंबर भाऊ लय डोकं आहे बरं का तुम्हाला. उगाच ना अमेरिकन तुमचा मेंदू मागितला. विषय असा झाला, मला बाळू भेटला. बर तो माझा मित्र. बर बर. हा 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 हा. काही सांगतो, मग ते बरोबर आहे का चूक आहे त्याचे काही त्याला भान नसतं. मला अशोकदादाने एक गाळा विक्रीसाठी आणलाय. गोष्ट खरी का? खरे आहे, गरीब आहे, आपलाच माणूस आहे, गरीब आहे, म्हणलं देवा त्याला गाळा घेऊन. 100% त्याला गाळा दिला पाहिजे. दिला पाहिजे का नाही? गरीबाला मदत झालीच पाहिजे. गरीब माणूस आहे आपला. पण तुम्हाला माहित नसणारी गोष्ट सांगू, काय हो? त्याच्या खात्यावर 900 रुपये आहेत. मला तर कळलं 9 लाख रुपये आहेत. नुसता म्हणतो 1000 रुपये वाजवतो, 1000 मोजतो. मग मला कुठं बोललं काय? लहानपणापासून तू आणि मी, तुमची आणि माझी मैत्री जशी शैक्षणिक आपला वारसा संपला की लगेचच मी बरोबर आहे. प्यायला आमच्या भाऊकडून 30-30 रुपये घेऊन जातात. होय का? मग तुम्हाला माहिती आहे का, 3 लाख रुपये झाल्यात उसनं अहो, त्यांच्या. मला तर कळलं 9 लाख रुपये शिल्लक आहेत. फक्त 900 रुपये बाळूकडे शिल्लक आहे, त्याला देऊन पस्तावचा. आणि असताना कसं व्यवहार होणार 900 रुपयात? होऊ शकत नाही. व्यवहार जर करायचा तो अहो रामभाऊ 1200 रुपये स्क्वेअर फूट आहे, त्याला अर्धा फूट तर येईल का? नाही येऊ शकत. माझं ऐका, 900 रुपयात काय, शिवाय त्याची बायको हाणणार, त्याला चोपणार, कशाला करतो. त्याला मॅनर्स नावाची गोष्ट नाही. माझं ऐका दादा, तो गाळा आपल्या हुतकरू गाण्याला द्या. द्या होय द्या का? द्या. रामभाऊ काय झालंय, सरपंच पार्टीला बी मी शब्द दिलाय, बाळूला बी शब्द दिलाय. आता अवघड होणार आहे का? त्यांना दोघांना तर तुमच्या आधीच शब्द दिलेला आहे मी.
आता त्यात कसं काय फेरबदल करता येईल? सरपंच पार्टीला बी शब्द दिला. सरपंच पार्टीला बी शब्द दिला मी, ते आधी मला भेटले होते हो. दादा तुम्हाला चुकीची अहो, माणसं कशी तुम्ही काय वाटली? लवकर मला फोन केला असताना आता हा व्यवहार तुमच्याशी केला असता ना मी. ऐका, व्यवहाराबद्दल चर्चा झाली, त्यांनी पैसे दिलेत का? नाही 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 नाही. आपण 1 रुपया कोणाचा घेतला नाही. त्यांची दानत पण नाही. गणा पैसे काढ, आणा इकडं. इधारा हे 20,000 आहेत, असंच खर्चाय ठेवा, पण व्यवहार माझ्याशीच झाला पाहिजे. कमिशन 2% राहिला पण. दादा 3% देतो, हे असं दिल्यात होय का? मैत्री खातर, प्रेमा खातर. बर 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 आणि त्या चुकीच्या माणसांशी व्यवहार करू नका. बर व्यवहार कुणाशी करावा? दानशूर माणसाशी दानशूर करावा. माणसाशी. आणि तो दानशूर माणूस फक्त रामभाऊ. थांबाव, मी आता काय करतो, बाळोला बे आणि सरपंच पाटील सांगतो की गाळा गेलाय, विकलाय. व्हेरी गुड. हा खरंच खरंच बरं का काय शेवटी आता दुसती आपली जुनी, आपण दादा दिलेला शब्द पाळला पाहिजे. एका फाडक्यातल्या भाकरी खाल्ल्या. खाल्ले तर ते. हा भाऊ सांगत होतं दिला लय दिला मोठी दिला दोस्त. दिला दिला गाळा तुमचा, दिला? दिला दिला अहो मी बी लगेच धंदा टाकला, व्यवसाय सुरू केला. दिला. शब्द आहे अशोकदादाचा, दिला गाळा. फक्त कुणाला म्हणायचं नाही. चालते. बरं खा वडापाव. भाऊ मला आज कळलं तुमच्या मेंदूला एवढं मार्केट कामाई नाही ती. हा काय राव डोकं होय तुमचं. आयला त्या टाकल्या आशोदाला असा जी टांगव टाकला तुम्ही, त्याला वरत खालतं सुचलं नाही. हा जे त्याला चढवून दिला भाऊ. खरंच ऍक्टिंग आहे मात्र बरं का तुमची. गणा, कला हे जीवन. हा कलेचा वापर करता आला पाहिजे. नाही तुम्ही इंटरनॅशनल पुढारी आहेच आहे, पण त्याच्याबरोबर कलाकार सुद्धा भारी आहे बरं का. बस कर पगले रोल आहे ग. आता काय भाऊ पण मला टेन्शन आले की राव. टेन्शन? जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर. अहो आहे की तुम्ही खंबीर, पण एवढ्या पैशाची अरेंजमेंट कसं काय करणार तुम्ही? गुंड्या उघड्या राहते त्या काही गावाला चांगलं वाटतं होई तेव्हा. गणा, ही सोनं नाणं किती जर लपावलं ना, शेवटी ते मी केलेलं आहे. हो आहे की. सोनं जीव सोडावतं, सोनं उद्योगपती बनवतं. हो खरं आहे की. त्यामुळे सोनं दडवू नको. नाही दडवत नाही भाऊ, तुमच्यासाठी नाही दडवलं. हे गावातल्या लोकांना नाही बरोबर वाटत, लगेच म्हणतात देतो का घाण ठेवायला, आणि आमची तारांबळ झाली आणि आम्ही जाऊन तुमचा हे असला स्वभाव बोळा, लगेच म्हणता गाणा दिम बनून. हे बघ, आता तर काय माझ्याकडे पैसे नाहीत, विषय सोन्याचाच करायचा आहे. सोन्याचा आताच होय. तुझ्या काकीला मी दागिना केला दिवाळीला. होय ना. आणि मग माझ्या डोक्यात एक आयडिया आली की काकी कुठं इथं आहे. आता काकी स्वतःनं अण्णा गेल्यात बाहेर फिरायला, आणि मग काकीने का सगळं सोनं घातलंय वय, जायचं मस्त म्हणजे डबा उघडायचा आणि गावाला तेवढं हाताला घाण ठेवायचं. हा नाही तर मोडायचं जमलं तर. अगदी थोडं ठेवलं तर आपलं बघतंय. एकर डाग मोडा, ते दिवाळीत केला काकीला तुम्ही चिमणी हार. हा कामच होऊन जाईल. चिमण्याहार नाही मोडणार, त्याच्यापेक्षा मोठा दागिना मोडणार, गरुड हार. यो हा मी केलेला आहे. गरुड हार. डायरेक्ट खटकाच करायचा. आणि काय म्हणती, सरप्राईज द्यायचं. हाय ते तिचंच आहे, हाय ते तुझंच आहे. मग काय, आणि काकीला आनंदच होईल ना, तुम्ही माझ्यासाठी काहीतरी केलंय म्हणजे. हा? जा रानातली कामं बघ. नाही राहणार ए, कामाला टाळू नको. काम नाही टाळत. आता काय करतो, पोरांची घटना सकाळपासून पोरांना भेटून तसंच राहणार जातो. उद्याच खटका करायचा आहे उद्याच ना? त्याच्यामुळं. हा चालतंय हा त्यामुळं मला उद्या लय काम आहेत. चालतंय. हो जाऊ का पोरांकडं? पोरांकडे जा, पण फुटू नको, तोंड उचकुटू नगस. नाही अहो मी जर फुटलो तर माझं तोंड फुटेल की हा तुमच्या हस्ते. जा. येऊ का मग? लवकर ये. अखेरचा हात तुम्हाला दंडवट शेवटचं भेटायला आलो. काय? तर इथनं मागं जर माझ्याकडून काय चुका झाल्या असत्या तर मोठं हृदय करून माफ करा. कुठं चालला तो गाणं? चाललो नाही कुठं, कारण बस की गाणं आता शेवटच बसतोय बरं का, कारण इथनं पुढे गाणं तुमच्यात नाही बरं का. आत्महत्या करतो काय गाणं? आत्महत्या मग अरे आत्महत्या करायला लागली मी दुसऱ्याला. मग? गाणं आत्महत्या करणाऱ्यातला वय. मग शेवट- अरे रोज भाऊ जगो लाखो लोकांना मोटिवेशन करतात, आत्महत्या करू नका, जीवन जगा, आणि त्यांचा पुतण्या आत्महत्या करा. मग नाही शेवटचा भेटेन हे काय लावलंय? बिझनेसमॅन, व्यापार व्यवसाय कोण? मी करतोय सुरू. भाऊनी तर तुम्हाला कसं भाऊचं नको सांगू का ना, तुझं माहिती आहे आम्हाला काय आहे ती. काय झालं?
छोट्या गाळा घेतला हवे टच मेन मार्केट मध्येच भावनी गाळा सोन्याचा दुकान टाकतोय तिथं गाळा घेतला गाळा भावनी कुठं रे मेन मार्केट मध्ये डायरेक्ट सांगतो उद्घटना त्याची काय असतं गाव कुठल्याला का बारामती जवळ आपल्या. अरे छोट्या अरे भाऊ किती हुशार आहे लगा टॉप लोकेशनच घेतणार घेणार गाणा लय भारी केलं बरं का काम कसं दुकान टाकतो या सोने चांदी होय अहो, गाळा मोठा असेल का गाळा म्हणजे लय मोठा जवळपास शित मी उभा राहिलो ना तर 100 फूट लांबी आणि 300 फूट रुंदी होय लयच मोठा आहे, लयच. कसं बी झोपू दे की आम्ही दोघांनी अख्खं घरदार बसल ते यात झोपाय घेतलं का सोन्या चांदीच दुकान केलं? व्यापार करणार तिथंच खाणार आणि तिथंच आम्ही ए, का झोपणार नाही धंद्याची की? प्रामाणिक काय राहणार. म्हणतोय ऐकी आपण एक आयडिया करू तुला कळत नाही मला सांग गिरायक नाही झालं लॉस कुणाचा आहे तुमचाच आहे का नाही सोन्याला गिरायक नाही झालं हा मग काय मी काय म्हणतो त्यापेक्षा एकाच गाड्यात पार्टेशन केलं आणि वेगळं वेगळं जर बिझनेस केलं तर म्हणजे समज मी भाजीच टाकलं बरोबर आहे आणि मी हाराचं टाकतो ह्यो हाराचा टाकल तू मी वडापावून चहा टाकतो कारण काय होईल गिरायक आलं का नाही गिरायकाने परत जेवाय कुठं नाश्त्याला जाण्यापेक्षा तिथं असते ना आणि छोट्या तू आपल्या कपड्या बिपड्याच टाकतो का कपड्याचं एक नंबर होईल का तिथंच पार्टिशन करायचं आणि एकाच ठिकाणी आणि तू बी सोनं आहे की तिथं म्हणजे हो, तुला गिरायक झालं नाही झालं विचार कर ना 8 दिवसाला आम्ही 200 रुपये दिले तर 1000 रुपये तिथं झालं लाका बेकारड्यांनो किती दूरदृष्टी तुमची होय रे अरे भाऊने गाळा घेतलाय मॉल नाही घेतला मी भाजीचं टाकतो मी वडापाव टाकतो कोण म्हणतो मी चहा टाकतो आणि तुझं तिथं आणि हाराचं कुठं नाचावतो नाही मग तू म्हणतो 100 फूट घेतलाय ना असं 300 फूट घेतलाय म्हणल्यावर काय करायचं ते आमच्या स्वतःसाठी घेतलाय तुम्हाला जर तिथं हो का तुम्हाला कामच पाहिजे असेल तर तू वॉचमन हो तू सकाळचं टेबल खुर्च्या पोस तू कुणी झाडू मारा कुणी ती लावलेलं सोनं साफ करा अरे असं काहीतरी काम मागा तेव्हा मी कुठतरी तुमच्या खुश होऊन तुम्हाला काम देईन मी भाजीचं टाकतून आपला व्यवसाय करा मी गाळा घेतलाय का स्वतंत्र आम्ही फुकट म्हणतोय वेळा का पैसे देतो की पैसे आमच्याकडे कमी येतोय नाही तुझ्यात आणि भाऊ मध्ये लय जमीन आसमानचा फरक आहे बरं का हीच भाऊ जर असता ना तर भाऊ म्हणलं असतं आम्ही त्यातला अर्धा गाळा तुला घे रे ही आहे का ना तुझी आणि भाऊची नाही रे येऊ नाही होणार. तू आहे का ना तुच्छ असू दे की भावनातून तुमची गुण कुठं माहिती इथं तुम्ही किती खोडीतलं इथे अरे भावाला- अरे कांड तुम्ही करता आणि तिथे येऊन भाऊ माझं नाव सांगतो रे आमच्या भाऊला ह्याच्यासाठीच मी वाट बघतो कवा तुमच्यातनं बाहेर पडतोय आणि तीच संधी मला भगवंताने दिली भगवान की घर मध्ये रे मग रान देर नाही होय का? तांबराळ आणि ते दाढी बिडी कर तोंड आगी माहोळ बसलेवान दिसतंय आमिर मग माझं दुकान टाकू करायचं माझं तर टाक आणि आण सगळ्या आगी माहोळाच्या माश्या आमच्या दुकानात काय नाही तुमचं तुम्ही बघा गाणं आता कोण झालाय माहितीये का कोण झालाय छोट्या कोण शेठ शेठ नाही लखुपती नाही लक्षापती अब्जापती खरबो अरबो लय पैसे तुम्ही काय करा हे कम करा तुम्हाला 200 रुपये हजेरी देतो तुम्ही काय करा तर चौघांनी नुसतं पैसे मोजायचं लय पैसे येडा झाला बरं का ह्यो. बरं झालं तुम्ही आला आले नाही बोलावले मग अध्यक्ष म्हणलं जायचं यायला आम्ही बसलो फुकट मीच फोन केलता त्यांना आपण रामभाऊ कुठं जायचं हे सांगा की राव आम्हाला कामधंदा असतात का नाही सुभाषराव आपल्या सगळ्यांना मिळून बारामतीला जायचं तुमच्यासाठी सरप्राईज आहे मला काम आहे अर्जंट काय सरप्राईज आहे तिथे गेल्यावर कळलं ए शाणे मित्रापेक्षा कामधंदा महत्वाचा नाही नको लगा मला नको दिवस पाण्यात जातो काहीतरी धंद्याला खळवतो सगळा मी तर काय तुम्हाला फुकट न्यायला मोकळाय वय जेवण सांगणार आहे सगळ्याला मग जेवणावर का आम्ही भिकारी जेवणावर तुझ्या बरोबर यायचं तिथं बार मी येणार नाही तुम्हाला ए, सांगतो शाने. मला काम आहे अजिबात नाही मित्रा बरं मित्र गेला तर तो काय भिकारी नसतो अरे पण धंद्याचा खेळ करून कशाला नेतोय आम्हाला हो, बारामतीला तू एक मोकळा आहे तुला एक काम नाही मोकळीच माणसं कार्यक्षम असतात. नाही रामभाऊ तुम्ही आम्हाला काय तिघाला गुलाम समजता काय तुमची तिकीट काढतो तुम्हाला नाश्ता खाऊ घालतो तुम्हाला जेवण खाऊ घालतो तुम्हाला बारामतीला नेतो मित्र आम्हाला काय उपरे समजलं काय उपरा नाही हा वडीलधार आहे तुम्ही हा पण धंदा करा भाऊ माझं खाया पाणी कुणाला आणायचंय आबाळ उतरलं इकडे वरनं मी धंद्याचं महत्व तुला कळतं. कामाचा दिवस आहे त्याला तो. कळते का शेण्याला कशाला आणायला पाणी सोडायचं भाऊ अभिनंदन कर तुम्हाला माहित नाही होय कुणाचं अभिनंदन करतोय भाऊंचं का भाऊनी गाळा घेतला या बारामतीला आणि भाऊ तुम्हाला सांगा मी ना पाणी सोडत सगळ्या सांगितलंय भाऊनी गाळा घेतला म्हणून ए पाप्या अरे मी गाळा घेतल्या तुला कोणी सांगितलं गणानी गणानी हा काल गण आलता ना
गणाने सांगितलं अध्यक्ष आणि गणा म्हणा काय म्हटलं माहिती का 300 फूट लांब आणि 100 फूट रुंद असा लय मोठा गाळा आहे. कुठे घेतलाय? बारामतीत अहो मेन चौकात या. जा जा पाणी सोडायला जा पळ. बरं लय हुशार निघला की रामभाऊ तुम्ही. हा पक्का विश्वासघात की. अभिनंदन. अरे वा अभिनंदन. कोणाचं अभिनंदन करता? गाळा घेतला. अशोक दादा कोणाला गाळा घ्या म्हणत होता? आपल्या तिघाला. कोणचा? हे अशोक दादा शाळेच्या समोरचा. खलाट्याचा होय. हा तो माझ्याकडे आलता की मला म्हणलं ना गाळा तुम्हाला द्यायचा आहे बाळासाहेब. आम्ही तुम्हालाच म्हणलं की दुर्गाला सांगा बाबा मला गाळा घ्यायला पैसे दे म्हणून. आणि मी किंवा तुम्ही गाळा घ्यायचा म्हणल्यावर रामभाऊ काय म्हणलं अशोक दादाला? जो मलाच म्हणला की त्याच्यात पण नको बाळ्या लुबाडते ती लोक लय फासावते ती आणि अशोक दादा किती लाभाड या त्याने मला कॅन्सल केलं. आणि मग त्याच अशोक दादाकडनं गाळा घेतला ह्यांनी. तोच गाळा होय. तोच गाळा. दुसरा कुठला गाळा आहे? हो चांडा निघाला कुत्रा हो. झालं का बोलून तुमच्या सगळ्यांचं? झालं ना आमचं. पाठीमागं बोलाव ना. आता मोठे बोला की बोला काय बोलायचं ती. सुभाषराव बाळू ऐक, मी सगळं केलं ना तुमच्या भल्यासाठी केलं. आमच्या? हं? तुम्ही गाळा घेऊन आमचं काय भलं? रामभाऊ तुमच्या घरचं भलं तुम्हाला करता येत नाही. आम्हा तिघाचं काय भलं करणार आहे? काय आमचं भलं केलं तुम्ही? सुभाषराव मी म्हणलं बाळूलाच गाळा द्या. अशोकराव तुम्ही बाळूलाच गाळा द्या. नीट सांग असं पागलागत रडू नको. नीट सांग. तेच सांगतोय. अशोकराव माझ्याकडे आले म्हणजे रामभाऊ गाळा घ्या. मला नाही 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 तुम्ही अगोदर बाळूला शब्द दिलाय आणि बाळूला पण आम्ही म्हणलं अशोकरावकडून तू व्यवहार करू नकोस. मी स्पष्ट अशोकरावला सांगितलं. तो मला काय झाले गाळा लोकांचा आहे मी दाखवतोय माझं मला कमिशन मिळवाच झालं. तुम्हाला बाळासाहेबांना मी शब्द दिलाय मला देऊन टाक बाळूला. परत तो म्हणला मग मला 4% कमिशन पाहिजे. आला का म्हणलं तू अगोदर 2% म्हणतोय परत 4% घ्यायचं म्हणतोय. शिवाय मला तुम्ही हमी घेता का? बाळूला वहिनी रागावणार ना त्याची. मला सांगा सुभाषराव किंवा व्यवहार करणार वहिनीच्या परस्पर वहिनी ह्याला रागवणार ह्याच्या प्रपंचात 20 कोटी येणार ते मला बघावलं नाही. ए चल म्हणलं मी घेतो. आता तुझी श्वासायची तर मग काय कर जी काय होईल ते माझं होईल ना. मग बाळासाहेबांचं बाजूला ठेवा. मी घेतला असताना गाळा. मी पण म्हणलं सुभाषरावला बी देऊ नका. का? सुभाषरावला तर देऊच नका. मी म्हणलं मला वहिनी पुढं दिसल्या. 100 आलं टाका माझ्या पर्समध्ये. 200 आलं 500 आलं 10,000 रुपये आलं 5,000 आलं आणा माझ्या पर्समध्ये. आणि शिवाय हिशोब तुम्हाला विचारणार काय केलं पैशाचं. मला तुमच्या घरचं भांडण दिसलं. अरे मला जे काय सुशेन ना मी सुशेन जी काय राग होईल ना माझे राग रांगोळी होऊ द्या. इतकं कोण करतं कोणासाठी म्हणून मी काय तुमचं ऐकणार नाही. आपल्याला गाळा बघायचा आहे. नाही नाही नको आमच्यासाठी एवढा जीव तोडून घेऊ. आम्ही घेतो गाळा. नको घेऊ आमच्यासाठी. ठरलंय मी शब्द दिलाय. मी ॲडव्हान्स पण दिलाय. म्हणजे जे काय होईल मित्रांसाठी मी स्वसणार. ऍडव्हान्स दिला? हा ॲडव्हान्स बी दिला त्या तोंडा फेकला इधर म्हणलं माझ्या मित्रांना फसवा निघाला वैर. अहो सुभाषराव सगळं शिजून झाल्यानंतर आपल्याला सांगते ती स्वयंपाक तयार झालाय माझा नंतर फोन करून बोलून घेतले आपल्याला. राजा माझा आहे. कोणाचा राजा आणि कोणाचा बाजा? अरे माझा गाळा म्हणजे तुझाच आहे की बाळो? तुझा गाळा म्हणजे माझा गाळा ना. तुझा गाळा म्हणजे माझा गाळा ना. ऑफकोर्स. उद्या दोस्त करायला माझंच नाव करून टाकू गाळा. ए माझे नाव करून उद्या. बायकोचा दाग मोडणार आहे. माझ्या बायकोचा दागिना मोडणार आहे. ती बोंबलेल ना. अरे पण तुला एवढा कोणी उद्या करायला लावलाय? हाय ह्या माणसाकडे पैसे तर घेऊन ये ना. त्या अशोकरावने तुम्हाला फसवून आहे म्हणून मला माझी मान कटली तरी चालेल दोस्तांसाठी. हो कितीला का काळजी करतोय मित्राची. अरे तू तर त्या नासक्या साज्या मेंबर पेक्षा तू नासकाय गावातला. कुणाची उपमा देऊ नको बाळ्या. नाही ना संजय आवाज चांगला आहे नाही का? गाळ्याचा फक्त फोटो बघितलाय. आज प्रत्यक्ष तुम्हाला नेणार आहे. तुमच्याशिवाय मला गाळा बघू वाटेल. कोण कोण जायचंय? आपण चौघच जायचंय कशाला. आणि त्या अशोकराव तिथं डायरेक्ट येणार आहे. कशाला हे आपल्या जखम मीठ चोळाय चालवले त्यांची. नाही नाही चला खरं काय ते आपण डोळ्या खालून घालून येऊ ना. चल बघू ना मग काय खरं आहे. आधीच प्लॅन करून बसलेला असतो आणि नंतर आम्हाला सांगतोय. करायचं म्हणलं की हाय तीच आडवी तीच आडवी कुपीत घाला करते. मला काय माहिती काय का तुम्हाला लय सवय काय पण सगळं सांगायची. दिवसा डावल्या डोळ्यात माती टाकली. ह्या माणसाला कळतच नाही कधी गुपित ठेव गुपित ठेव. काय होईल काय झाले?
भांडणाचं मूळ तर तुम्हीच आहे सगळं. मी हीच ही टोळी अख्खी. अहो, काय झालं अयो काय झालं मग काय विचारता म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही वय. अगं गौरी- कधी मी कुठे काय घ्यायचं म्हणलं की मांजरासारखं आडवं गेलेली आहे तीच तर या बाबाला म्हणत असतं कुणाला सांगत जाऊ नको तरी तसंच दम कुठं निघतोय बघा आता. अहो, काय आडवं कोण आडवं गेलं काय झालंय आम्हाला गाळा घ्यायचा होता त्यात पण कुसबुस केली रामभाऊनी गाळ्या घेतला तिथं पण आडवं आलं का बरं असं आम्हाला काय घ्यायचं म्हणजे असं का करता तुम्ही. दिवसात डोळे आमच्या डोळ्यात माती टाकली तुम्ही. कोण तुम्हाला कोण म्हणलं गाळा घ्यायचा होता तुम्हाला काय मग फायनल जात सरपंच. अगदी ही बी दिलं होतं. मी घरातनं दिवसभर कुठं बाहेर पण गेलो नाही. मी कवा तुमच्या डोळ्यात माती टाकली. जर माझ्या डोक्यात गेलं तर माझ्या दारात आलं मी विचार कर मी चटणी टाकली डोळ्यात. इसार दिलाय आम्ही त्यांना. ह्याला तर म्हणतात चोर ती चोरण वरण शिर चोर आणि वहिनीच्या आडलं पुन्हा काय ते स्पष्ट बोला. अहो, अशोकराव रात्री भेटलं होतं त्यांनी सांगितलं की रामभाऊला गाळा दिला म्हणून. असं कसं आमचा गाळा व्यवहार ठरलेला असताना तुम्ही का मध्ये डवळाडवळ केली. सारखं मांजरासारखं आडवं सारखं मांजरासारखं आडवं. सरपंच मला गाळा परवडला मी घेतला त्याला विकू वाटला त्याने विकला तो मध्यस्थी. काय तुम्ही व्यवहार मोडला मग आमचा. नाही नाही तुमचा व्यवहार होता. म्हणजे तुम्ही काय आमचं बाप आहे काय. हो सरपंच गौरी तुमचा व्यवहार ठरला होता. इसार द्यायचं का असं खराट्याला तुम्ही. इसार दिला होता 1000 रुपये. रामभाऊ तुम्हाला माहित होतं का सरपंच गाळा घेते ती मला काय माहिती ते म्हणजे आले रामभाऊ तुमच्यासारखा सक्षम माणूस असू शकत नाही नाही. नाही ह्याला काहीच माहित नव्हतं. म्हणजे सुभाषराव गाळा घेणार होतं ते पण ह्याला माहित नाही. पाटील गाळा घेणार होतं ते पण ह्याला माहित नाही. बाळासाहेब गाळा घेणार होतं ते पण ह्याला माहित नाही. सरपंच गाळा घेणार होतं ते पण ह्याला माहित नाही. अरे किती जणांचा तो तळा करून ठेवलाय तो रामा. त्याला परवडलं त्यांनी दिला मला परवडलं मी घेतला. दुसऱ्याचा व्यवहार मोडून होय. तुम्ही चौड्या पावल्या दिल्या मी 20,000 दिला तर असं खुशीनं माहितीये का आणि कमिशन देणार ते वेगळं. अशा हिरव्या गार नोटा मोजून दिलाय मी. माझ्या कसल्या तर राखाडी होत्या हिरव्या नोटा 100च्या नाही 500च्या मोजल्यात मी. पण माहितीये का दुसऱ्याच्या आनंदात आनंद मांडावा असं दुसरा करायचा ऐका नाही. रामभाऊ चांगलं काय गेलं ना दुसऱ्याच्या पायात साप सोडायची सवय लागली या माणसांना. सर्प मित्र रामभाऊ तुम्ही घ्या की मागे ऐका काय करू आज गाळा बघायचं कॅन्सल करू अशोकरावला बोलू ही पार्टी बोलू ही तो आपण सगळे बसू आणि तोडगा काढून मग या माणसाने बसून मिटवून त्याला केला. सुभाषराव कधीच म्हणाला उठून मिटवू. म्हणून बसायचं नाही उभ्यानेच काय असं ती हे बघ मी तुमच्या माहितीसाठी सांग तुमच्या बी माहितीसाठी सांगतो मला परवडला मी घेतला हाला माझ्या दारात ना सुभाषराव गाडीत बसा चल बाळू चल. नाही नाही आज कुठं माझं सपान पुरवत होतं गाड्याचं तर तिथं मी हळूहळू कधी सुद्धा चांगलं होणार नाही. ज्या ज्या माणसांनी मला शिव्या शाप दिल्या तोंडाव देऊ नाही तर मागे देऊ त्या जिबीला किड पडले हा इतिहास आहे. हा बघा वहिनी तुम्हाला मी नम्रपणे सांगतो सरपंच हाला माझ्या दारात हाला चला ही सगळे तोडगा काढल्याशिवाय सुट्टी देणार नाही मी. तोडगा काढा, पळा. हो, अशीच भाषा आहे म्हणूनच कधी निवडून येत नाही. चला तोंडाव पडलेले हा, पैसे राहू द्या माहितीये किती वाजकीची आहे किती. निवडून येत नाही म्हणजे रामभाऊने अजून धीर सोडलाय काय काही घडू शकतं जिल्हा परिषद असो आमदारकी असो खासदार असो मी लढणार आणि येणार माझी गरज आहे देशाला. निवडणुकीला पार्ट्यात पण उभाच राहतात परत सोन्या चांदीचं दुकान टाकतोय भाऊ सांगा त्यांना. पडतो अरे पण तू उभा राहतो ना आमच्या सगळ्याच्या डोक्याला ताप करतो. त्याला उभा राहतो ना. चल बस बस गाडी बसा पाठी सुभाषराव बसा चला चला पटकी कोणाची बी ना दिला खायला वेळ आहे आपल्याला माग बस. अरे इथं थांब सरपंच येत्याला आणि घरच्यांना तोडावत्याल नाही नाही मला बघायचं किती लांब आणि किती होते सोन्या चांदी दुकान टाकायचंय. थोडं बस वर आहे बे बाबा. बस 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 बाळो मोकळं वेळ कुणाचं बी खपून घ्यायला हे बस के करा तू घरे येतो की भाऊ. चल अरे तुम्हाला आखला पाहिजे होत्या त्यांना धुवाय पाहिजे होतं रे. रामभाऊने तुमचा पचका केला मात्र या गौरीने. आयला भाऊ एकच नंबर आहे राव लोकेशन. ओळी नाही होय ते आपल्याला तिकडून 2 नंबर सांगितलाय. रामभाऊ लोकेशन 1 नंबर आहे हा आणि आताच फिक्स करायचा गाळा पैसे आहेत का पैसे सगळं सुभाषराव अक्षरशः मध्ये दिवाळीला 5 तोळं केलं बायकोला
1,35,000 तोळ्याचा दर होता. घट आज पडली मला 1,17,000नीच मोडलं. पण नादच पुरा आम्ही करायचं. पैसे देतो राम आपण गाळा गाळा हातचा जाऊ देऊ नका. त्या दुकानात जास्तावर सोन्याच्या बरं म्हणला नाही. सोनं मोडून आल्यावर म्हणता येईल. आपण गाळा पाहिला नव्हता तेव्हा आम्ही हो. आणि हायवे टेच या हायवे टच सुभाषराव, मागच्या बाजूला विमानतळ, ह्या बाजूला एसटी स्टँड. सोपं नाही. भाऊ कुठला आहे आपला गाळा? अरे माझ्या नशिबातच नव्हता बरं का सुभाषराव गाळा. मलाच म्हणला होता अशोकराव. असू दे, तुझा काय माझा काय. बरोबर का? बाळू. तुम्ही काय करा, गाडा घ्या गाडा आणि त्याच्यावर सुरू करा धंदा. बघितलं का माच किती चालू झालं लगेच. हे का ना, तुला चलता तर बोलला का रे? माझ्या मनात बघा, आलं ना. चापटीनं पाडील खाली. माझ्या मनात आलं सगळं पैसे बाळायला देईन. तू कुठे अशोकराव कुठे? आले अशोकराव, काय करत होता वर? आलो की आलो. नमस्कार नमस्कार रामभाऊ, नमस्कार. या 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 दादा कुठला गाळा आहे? या हे काय गाळा आहे दावतो तुम्हाला. या 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 सुभाषराव, नमस्कार रामभाऊ, गाळा वाटला. एकच नंबर आहे बरं का. कसं काय वाटलं गाळा? आधी गाळा पसंत आहे का सांगा. आधी तू मला सांग, तू किती जणांना बोलावणार आहे? नाही तर आम्ही आलो पैसे घेऊन. 7-8 जणांना तू अहो, पण हे पसंत- चालून पासार होते. बाळासाहेब पसंत पडला पाहिजे ना गाळा आधी. गाळा पसंत आहे का रामभाऊ? तू मला काय म्हणला होता, तुला देतो गाळा म्हणून. या. हो, पण आता काय झालंय? तो नीट वागा, मी सांगतोय. हे बाळू, हा मला देतो म्हणला होता तो. भांडण करायला काय? गाण्या तो होता का? बाळू, चांगल्या कामात काहीतरी खोळा बरं, करा. ठीक आहे. आता घेतला आणि व्यवहार झालाय ना. या इसा. गाळा एक नंबर आहे, जाऊन देऊ नका गाळा. जाऊन देऊ नको गाळा. गाळा घेऊ रामो. दादा या की. रामो, गाळा सोडायचं नाही अजिबात. रक्कम आणली का? देऊन टाका. दारू पण बोल नका, इम्प्रेशन पडलं पाहिजे मालकावर. दादा मालक, काय मला घेत ओळख करून देऊ का? हे तावरे पाटील राम सांग. राम, राम राम. राम राम. बरं का पाहुणं, गाळ मात्र एक नंबर मानल्यात आणि गाळा आम्हाला आवडलाय. आता फक्त पाहुणं कसं आहे, व्यवहाराचं बोला. अशोकदादांनी तर आम्हाला सांगितलंय जे काय सांगायचं. काय व्यवहाराचं? रक्कम द्यायची, सहाय्य करायचं. पैसे पण आणले ते. उजव्या हाताने, उजव्या हाताने का नाही? सुभाषराव, ही साला त्यांच्या तुम्ही ताब्यात. पण उजव्या हाताने द्या. पाहुणं, आता 6 लाख रुपये दिल्यात, मोजून घ्या. व्यवहार आपला पूर्ण होतोय आणि लगेच कागद करायचा. नाही नाही, व्यवहार पूर्ण होतच नाही. राहिलेले पैसे कधी देणार? आधार कुठं राहिले पैसे? हो बरोबर आहे. 12,000 स्क्वेअर फुटाने दर सांगितला होता, त्याचे 60 लाख होतात, अजून 54 लाख राहतात. कोणत्या हिशोबाने केलाय तुम्ही गणित? ओ सुभाषराव, काय भानगड? ओ अशोक दादा, ऐका मी बोलतो, तुमचा गैरसमज होतोय. 1200 रुपये स्क्वेअर फुटनं ठरला आपला गाळा. 1200. नाही नाही, 12,000 त्यांचा मेसेज बघा. 500 स्क्वेअर फूटचं जा सांगा बरं. 12×5 झालं 6,000. 6 लाख. अहो 12,000 500 स्क्वेअर फुट झालं 60 लाख रुपये. मेसेज बघा त्यांचा. आणि कुणाच्या पुढचा दर काढा 12,000. ओ अशोक दादा, तुम्ही तर 1200 म्हणला. मी यांना 12,000चा मेसेज केला, तुम्ही मेसेज बघा. नाही 1200नीच म्हणला ना दादा तुम्ही. 1200 हो. नाही तुम्ही मेसेज बघा. बघा मोबाईल मध्ये किती बघा बरं. त्यांना नाही वाटा येईल तिकडे द्या, माझ्याकडे दे. हे ग बाय, एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 12,000च आहे. ओय पाहुणं, मी अक्षरशः एक गाळा घ्यायचं ठरवलं, आपली लाईन नाही घ्यायची ठरवली. अरे बारामतीतला रेट तुला माहितीत का? उडी घ्या. दादा, ह्याला जबाबदार तुम्ही. मी काल तुम्हाला 20,000 रुपये दिले, ते आला पैसे मग ते 20,000 आपले ठरले होते का? व्यवहाराच्या बाहेरचे पैसे आहेत ते खर्च टाकले मी कालच. मला. एक चपल काढून मला लाव. अरे पण काय इतका उतावळा पण का चालतं का का रामभाऊ? असं नसतं. मला अक्कल आहे व्यवहाराची, तुला अक्कल आहे. मला घेऊन चल म्हणत जागा. अरे हीच नाही. मी तोडगा काढतो. थांब का बोलू घे. ऐका शेट, काय करा माहितीये का? थोडीशी आमची तारांबळे 12,000 होते, 11,500 रेट धरा तुम्ही. अहो नाही नाही, बारामती तुम्ही लय जागीरदार तर तुम्ही घ्या की, नाही तर पाटील घे, नाही तर तू घे. अरे आमचं परस्पर गंडवून आलाय आम्हाला. तू ठरवून उतावळ्या नवऱ्यागत गुडघ्याला बाहेर बांधायला. घे की, घे. किती रुपये रेट आहे? 12,000 रुपये स्क्वेअर फुट आहे. दिलं तुम्हाला फिक्स करायचा. पोरला का तोंड टाकू? आता गावाला सांगून आलोय मी. ए, जागीरदाराच्या अवलाद लागून गेला का? गण्या चापटीत पाडीन. अरे 60 लाख कुठं आणि 6 लाख कुठं? बस आपल्याकडे जमीन आहे, इकून टाकू 2 एकर त्यातली. इकडून गोपाला बघ.
नाही बोबलत तुझं तोंडावर पडलाय ती पडलाय मला अरे तुझं का आयुष्यभर तोंडावर पडलाय हापुसात पाहायचं तुम्ही ती मत होती ती बरोबर आहे अरे म्हण्या, मला पाहुण्या रावळ्या जास्त मारायला लावू नको अरे पण राभाऊ 1200 रुपये स्क्वेअर फुटाने बारामध्ये पाय किली ठेवायचा का तिच्या कचरा दादा बरं चांगलं तोंडावर पडलं मला माझ्यासारख्या इंटरनॅशनल पुढाऱ्याला तुम्ही तोंडावर पडलं काय थोडस गावात राहिली माझी रामभाऊ मिस्टेक झाली थोडीशी मोबाईल मध्ये थोडीशी मागणे. 68 कुठे 6 कुठे आणि सुभाषराव एवढंच नाही एवढा माझा तोटा झालाय अक्षरशः 1,35,000 5 तोळ मी बायकोला घेतलं होतं तीच माघारी मी मोडलं 1,17,000 आचा रेट आहे बोंबला आता अरे दुसऱ्याच्या तोंडात बोलायचं म्हणलं असंच होणार तू घे जागीरदाराच्या उलट अरे ऐका लगेच सोनं करा की आजची आज अच्छा तुम्हाला माहिती का लगेच घाट असती दुकानाच्या बाहेर आले की सोनं करा की अच्छा अरे ओ अशोक दादा पहिल्यापासून त्यांनी प्लॉट मध्ये सुद्धा गाडावलं होतं अशोक दादा ऐकून यायचा का नाही कुत्र्यामध्ये सुद्धा तुम्ही गाडावलं होतं कुत्रा इकडं होतं लोकांचं त्यांना का दोष देत आहे चूक तुमची रामभाऊ खात्री करायला पाहिजे होती एकदा यायला पाहिजे होता गाळा बघायला पाहिजे होता मला काय संपर्क करायला पाहिजे होता तुम्ही अशोक दादा विश्वास ठेवला सोनं मोडलं 20,000 रुपये देऊन बसला बर मी तुम्हाला सगळ्याला सांगायला तू आपल्याला गाळा बघायला जायचंय हे चुलत्या पुतण्याने लगेच ठरवून टाकला रामभाऊ गाण्याला काय दोष देता चूक तुमची या गाळ्याचा व्यवहार तुम्ही घाईघाईत केला रामभाऊ त्याच्या अगोदर गाळा बघायला यायला पाहिजे होता कागदपत्र तपासायला पाहिजे होती मालकाला भेटायला पाहिजे होतं जरी एजंटनं सांगितलं असलं ना तरी मालकाची आणि एजंटची तुम्ही एक मीटिंग घ्यायला पाहिजे होती रेट काय कसा आहे हे बघायला पाहिजे होतं नंतर व्यवहार करायला पाहिजे होता काय गडबडीत तुम्ही अशोकदादाला 20,000 दिलं सोनं कमी किमतीत मोडून आला हा पायावर धोंडा मारून घेतला का नाही बाल मित्र सांगतोय मला विश्वास ठेवला अशोक दादा मला जसं फसवलं जर दुसऱ्याला तुम्ही फसवलं तर तुमच्या माहितीसाठी सांगतो तुझ्या बी माहितीसाठी सांगतो तुझ्या बी माहितीसाठी सांगतो आजच्याकडे बापाकडे 40 एकर जमीन होती व्यवसायाला पुराकार त्यांनी 35 एकर विकली त्याची सी व्यावलं जाईल राहिल्या 5 एकर फुकेन जर फसवलं काय केला तर तुझं नादच पुरा करील अरे टाकी पण मग का ठेवली फकून टाकेन रामभाऊ तुम्हाला सरपंच बाईचा शाप लागला हे सांगत नाही तुम्ही तिची घ्यायला लागला बाजू सरपंच जेवाय घातलं काय तुम्हाला उगाच असं काय बांगड्या सारून करी मला तसं आठवती असं केलं आहे अशोक दादा रामभाऊ ह्या नाव्यावर झाला दुसरा करू आपण चला चहा पाचतो चला चला चहा पाचतो चला 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 चहा पाचतो ते 20,000 रुपये द्या रामभाऊचं रामभाऊ तू व्यवहारात नव्हते मग मालकाला शेवटचा शब्द टाकू का 11,000चा टाका तुम्हीच घ्या आज माझी जिरली तशी तुमची जिरून घेऊ नका चला सकाळी का म्हणला नाही तुम्हीच घ्या म्हणून कुठं चला मी नसतो येतो अरे मग हे तर काय करतो ते मारतील गाड्यावाले तुला